गेल्या 2 महिन्यापासून या गोष्टीचा मुहूर्त काढत होते. फायनली आज तो दिवस आला. तर ऋतूचे केस कट करायचे आहे, कारण तिचे केस खूप वाढलेले आहे. त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस आहे, तर एवढं केस तिला सांभाळणं पण मुश्किल होतं आणि केस ओले झाले तर लवकर सुकत पण नाही. अजून ती लहान आहे, तर म्हटलं चला केस कट करूया. आणि इथं प्रजूचं चाललं होतं, चला मी तुम्हाला गाडीवरती घेऊन जातो. पार्लर अगदी शेजारीच आहे, जास्त काही लांब नाही. तरी पण या कामासाठी मला 2 महिने लागले. फायनली आज तो दिवस आला. केस वगैरे कट केले. त्यानंतर लगेच लाईट गेली, कारण पाऊस आहे तर सारखी लाईट जाणं येणं चालू होतं. त्यानंतर घरी आले, तर घरी पाहुणे आलेल्या, आई, चुलती आणि बहिणीची मुलगी आलेली. त्यांचा चहा वगैरे झाला, जेवण वगैरे केले आणि त्या घरी गेल्या. त्यानंतर पुन्हा लाईट आली. पुन्हा मग तिला घेऊन पार्लरमध्ये आले, तर तिला जा म्हणत होती. ती बोलली तुझ्याबरोबरच जायचं. केस वगैरे सेट केले, त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि इथं आईने मस्तपैकी गोड असे आंबे आणले होते घरून, कारण आई आली तर काही रिकाम्या हाताने येत नाही, काही ना काही घेऊन येते. आंबे अगदी छान होते. आंबे खाल्ले. त्यानंतर मग ऋतूचं